नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. भेटीदरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए विलीन होण्याच्या चर्चांना उधाण. मुख्यमंत्री फडणवीसांशी नियोजित भेट होती. ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात भेट. जिथे मी बसलो होतो तिथे दुसरं कुणीही नव्हतं. फडणवीस भेटीवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. एलएस मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. गुंजाळा पाझर तलावाच्या भिंतीवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात. एलएस मराठीच्या वृत्तानंतर भूसिंचन विभागाची तातडीची कारवाई. मुंबई पुणे रेल्वे रद्द झाल्यानं ई शिवाई बसच्या फेऱ्या एसटी महामंडळानं वाढवल्या. दररोज 130 ई शिवाई बस फेऱ्या सुरू. लोणावळा कर्जत जवळ दरड कोसळल्यानं अनेक गाड्या रद्द. पुणेकरांना दिलासा. 22 जुलैपर्यंत पाणी कपात रद्द. महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला आदेश. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सहकारी बँकांची आघाडी. 979 कोटींचं पीक कर्ज वाटप तर खासगी बँकांची कर्ज वाटपात संथ गती. अमरावतीमध्ये पाऊस नाही तरी खरीप पेरणीला वेग. 83% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. कापूस सोयाबीनला पसंती. मला 10वी आणि 12वीत चांगले मार्क्स आहेत. मी उच्च शिक्षित असल्यानं पुरावे नष्ट करणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेचा जामिनासाठी अजब दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टरनं कामगाराला चिरडलं. अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू. अपघातानंतर चालक पसार झाला असून फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. विठुरायाच्या दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 245 विशेष बसेस. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी भाडे सवलत कायम. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.